गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2024 अंतर्गत घेपंगा खेळाचा करदंगा विजयाचा ही स्पर्धा मागील 15 दिवसापासून सुरू होती। या स्पर्धेचा समारोपीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। या पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार सुनील मेंढे, अभिनेत्री शिवाली परब, माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले। या स्पर्धेत कबड्डी, क्रिकेट, कुस्ती, मॅरेथॉन स्पर्धा, भजन स्पर्धा, गायन स्पर्धा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नमो चषक पुरस्कार वितरण सोहळ्यात आदिवासी मुलांनी आपल्या संस्कृतीचे नृत्याच्या माध्यमातून दर्शन घडवून देत उपस्थितांना आपल्या कलेतून मंत्रमुग्ध केले। या पुरस्कार वितरण सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती। तर यावेळी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सिने अभिनेत्री शिवाली परब हिने हास्य जत्रा या कॉमेडी शोच्या मोना डार्लिंगची ॲक्टिंग करून दाखवत उपस्थितांना आकर्षित केले। मी तुमच्या सगळ्यांची लाखी मोना डार्लिंग बूम बूम चिक चिक। आज अर्जुनी मोरगाव या ठिकाणी नमो चषक 2024 अंतर्गत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा आज या ठिकाणी ठेवला होता। आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्या नमो चषक 2024मध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता त्या सगळ्यांना या ठिकाणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष संजय बेंडे साहेब आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आज या कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि पुरस्काराचं वितरण मोठ्या उत्साहानं पार पडलं। मालूम है कि देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी इन्होंने जो कार्यक्रम युवाओं के लिए, सांस्कृतिक विभाग के लिए, महिलाओं के लिए, सभी के लिए चालू किए हैं, उसी का एक कड़ी करके यहाँ पर यह प्रोग्राम का आयोजन किया गया है। और हमारे बडोले साहब इन्होंने यहाँ सुंदर आयोजन किया है ताकि यहाँ पर लोगों को उनकी प्रतिभा सामने आए और लोगों के यहाँ के क्षेत्र के डेवलपमेंट हो, इसी आशा के साथ में यह प्रोग्राम संपन्न हुआ। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।